आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदेच्या दोन्ही सभाघरांच्या संयुक्त बसकेक संबोधित करतल्यो। राष्ट्रपतींच्या अभिभाशणा उपरांत दोन्ही सभाघरांनी आभार प्रस्ताव मांडटले। या प्रस्तावा वेल्या चर्चेन सदस्य भाग घेतले। 18व्या लोकसभेचे पयले अधिवेशन सोमारच्यान सुरू जाल्ले। आयच्यान राज्यसभेचे अधिवेशन सुरू जातले। काल ओम बिर्ला हांची शेगीत दुसरे खेप लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड जाली। विरोधी पक्षाचे उमेदवार काँग्रेसचे के सुरेश हांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ खासदार आवाजी मतदानान निवडून आयले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आनी संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी बिर्ला हांकां वेंचणुके उपरांत सभापतींच्या आसना मेरेन व्हेले। बिर्ला हांणी आपल्या संबोधनांत सांगले की संसदीय मूल्यां आनी लोकशाय परंपरा समृद्ध करप हे तांचे प्राधान्य आसतले। बिर्ला हांची निवड जाल्ले खातीर तांचे अभिनंदन करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें, बिर्ला हे दुसरे खेप परतून वेंचून आयिल्ल्यान इतिहास घडला। विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी बिर्ला हांचे अभिनंदन केलें। हे सभाघर जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करता अशें गांधी हांणी ह्या वेळार म्हळें। आसगांवच्या प्रदीप आगरवाडेकर घर मोडपाच्या प्रकरणाचो तपास गुन्यांव फाटो करतलो। मुखेल सचिव चौकशी करून अहवाल सादर करतले। दोशींचेर कारवाय जातली अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलां। पर्वरी सचिवालयान पत्रकार परिशदेंत उलयतना तांणी ही म्हायती दिली। प्रदीप आगरवाडेकराचें घर सरकार बांदून दितलो। बांदकामाच्या सर्वेक्षणाचो वावर सुरू जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें। आसगांवां बाउन्सरा वरवीं घर मोडपाची घडणूक जाल्ली, हाका लागून कायदो सुवेवस्थेचो प्रश्न निर्माण जाल्लो। बेकायदा जमीन हडप प्रकरणांत जे जमनीचे धनी सापडना त्यो जमनी सरकार ताब्यान घेतले। हाजे खातीर येत्या विधानसभा अधिवेशनात आवश्यक ती कायदो दुरुस्ती सरकार करतलो। बेकायदा जमीन हडप प्रकरणाचो तपास करपा खातीर सरकारान आयोगाची नियुक्ती केल्ली। जाधव आयोगान फाटल्या वर्सा सरकाराक अहवाल सादर केला। पर्वरी फ्लायओव्हराचें काम 2 वर्सांत पुराय जातलें। येरादारी वेवस्थापनाचेर तोडगो काडपाक सरकाराक येस आयला अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगलें। गोंय वैजकीय महाविद्यालयांतल्या MBBS इंटर्न्सांचो स्टायपेंड 20,000 वेल्यान 30,000 रुपया करपाक मंत्रिमंडळान काल मंजुरी दिल्या। त्या भायर CM फेलोशीप प्रोग्राम हो उपक्रम सरकारान आनीक 1 वर्साची मुजतवाड दिल्या। तशेंच CZMP 2019 आराखडो सरकार चालीक लायतलो। ते खातीर सगळ्या पंचायतींनी आराखड्याचो हो मसुदा उपलब्ध करून लोकांच्यो सुचोवण्यो सरकार मागयतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली। ते मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत पर्वरी सचिवालयान घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार उलयताले। मंत्रिमंडळाच्या कालच्या बसकेन सिवरेज कॉर्पोरेशन वित्त मंत्रालया अंतर्गत घेवपाचो निर्णय जाला। ह्या आदी ते भौशीक बांदकाम खात्या अंतर्गत आशिल्ले। तशेंच गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत कंत्राटी पद्दतीचेर कांय पदांची भरती करपाक मंजुरी मेळ्ळ्या। हे शिवाय 20 खात्यांतल्या वेगवेगळ्या कामांक मंजुरी दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिली। मुरगांव पालिका मंडळाच्या काल जाल्ल्या बसकेन फुडल्या 2 म्हयन्यां भितर शारांतल्या कांय सुवातांनी पे पार्किंग सेवा सुरू करपाचो निर्णय घेतला। बसके उपरांत खबराकारां कडेन उलयतना नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी म्हळें की पे पार्किंग करपाचो निर्णय पालिकेन पयलींच घेतिल्लो आसा। त्या संबंधाची प्रक्रिया सध्या सुरू आसा। ती पुराय जातकच जुलय म्हयन्याच्या निमण्या सप्तकांत नाजाल्यार ऑगस्ट म्हयन्यांतल्यान ही सेवा सुरू जातली। निवृत्त जाल्ल्या कामगारांची थकबाकी बेगीनूच दिवपाचो निर्णय बसकेन जाला। बायना वाठारांतल्या पालिका उद्यानाच्या सुदारणा करपाच्या कामाक कालच्या बसकेन मान्यताय दिल्या म्हणपाची माहिती मुरगांवचे नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या। फोंडेच्या पुलिसांनी आंतरराष्ट्रीय गुवळे वखदां विरोधी दिसा निमतान शारांत मिरवणूक काडली। पुलिसां सयत हे मिरवणुकेन सुमार 200 परस चड वेगवेगळ्या शाळेंतल्या विद्यार्थ्यांनी वांटो घेतलो। तशेंच पुलिसां वतीन विद्यार्थ्यां खातीर वेगवेगळे सर्तीचें आयोजन केल्लें। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो।